हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका विथ जया या चॅनलमध्ये. आपण 1 कप रव्यापासून मंडळी खूप छान पोटभरीचा नाश्ता, हेल्दी नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी वाटीचं मेजरमेंट घ्यायचं. 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीच्या साहाय्याने मी पाऊण वाटी दही देखील घेतलं आहे बघा. आता दह्याच्या भांड्यामध्येच आपल्याला थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि ते देखील मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे. हे सगळं एकत्रितपणे आपण मिक्स करून घेऊया छान. हा नाश्ता अगदी झटपटीत कमी वेळेत सकाळच्या गडबडीत होतो मंडळी आणि अगदी 1 चमचा तेलापासून तयार होतो. त्यामुळे नक्की तयार करा आणि हेल्दी खा. आता या प्रकारे आपलं सगळं मिश्रण झालं. आपण एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेऊया. किती छान टेक्स्चर आलंय बघा मिश्रणाला. कुठलेही जास्तीचे पदार्थ वापरले नाही मंडळी आणि कुठेही जास्तीचं तेल वगैरे काही नाही. आता या मिश्रणात आपल्या स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडी साखर, 1 चमचा जिरे. आता यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचं वाटण देखील टाकू शकतात, पण मी प्लेन बनवणार आहे कारण की चटणीसोबत खायला प्लेनच छान लागतं. हे सगळं एकत्रित मिक्स करून घेऊया आपण आणि रेस्ट करण्यासाठी आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत चटणी तयार करूया आपण. खूप छान टेस्टी नाश्ता होतो, अगदी पोटभरीचा. हे झाकल्यानंतर आपण चटणीची तयारी करूया. चटणीसाठी मी इथे खारी बुंदी घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेव देखील घेऊ शकता. तर माझ्याकडे शेव नव्हती म्हणून मी बुंदी घेतली आहे, रायत्याला जी वापरतो ती. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे अगदी थोडे, हिरवी मिरची आवडीनुसार, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि अद्रकचा तुकडा. 2-4 लसणाच्या पाकळ्या देखील टाकायच्या आहेत मंडळी आणि मीठ स्वादानुसार आणि थोडे पाणी. हे एकत्र तुम्ही हवे असले तिथे साखर देखील वापरू शकतात. अर्धा चमचा जिरे. मी साखर वापरत नाही. हे सगळं एकत्रितपणे मिक्स करून घेऊया. छान मिक्सरला फिरून घेऊया. अगदी झटपट टेस्टी अशी चटणी बनते. तुमच्याकडं पुदिना असल्यास तुम्ही पुदिना देखील वापरू शकतात. माझ्याकडे नव्हता. पण अशी देखील छान लागते ही चटणी. नक्की ट्राय करा. एका कढईत आपण गॅसवर पाणी ठेवूया तापवण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे. पाणी गरम करून ठेवूया. त्यानंतर एका प्लेटला आपल्याला ज्या प्लेटमध्ये नाश्ता बनवायचा त्या प्लेटला आपण थोडं तेल लावून घ्या. ग्रीस काठी. बस इतक्याच तेलाचा वापर करणार आहोत मंडळी आपल्याला. डाएट प्लॅनमध्ये देखील तुम्ही ही रेसिपी खाऊ शकतात अगदी. खूप पौष्टिक आहे आणि पोटभर देखील होते. ग्रीस केल्यानंतर आपण यामध्ये रव्याचे जे मिश्रण केलं आहे ते टाकणार आहोत. एकदा फेटून घ्यायचे आहे मंडळी. इथे मी अर्धा चमचा पण नाही, पाव चमचा सोडा खार वापरणार आहे. ती क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली. पाव चमचा सोडा. तुम्हाला हवे नसल्यास नाही टाकलं तरी काही हरकत नाही मंडळी. तुम्ही इनो देखील वापरू शकतात. आता हे सगळं मिश्रण फेटल्यानंतर आपण त्या ग्रीस केलेल्या डिशमध्ये टाकायचं आहे. तांदूळ, डाळ भिजवण्यापेक्षा हा रव्याचा ढोकळा नक्की ट्राय करा. खूप छान होतो, हेल्दी देखील आणि झटपट देखील होतो, कुठलीही पूर्वतयारी न करता. आता छान बबल्स आले बघा आणि हे पाणी आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे. पाणी छान उकळतंय बघा. त्या स्टँडवर ही प्लेट ठेवायची बस. आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे हाय फ्लेमवरच हा ढोकळा वाफवायचा आहे, जेणेकरून तो खाली बसणार नाही. हे लक्षात असू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला फुलच करायची आहे. त्यानंतर अगदी 12 ते 13 मिनिटात ही डिश उघडून बघते बघा मी. खूप छान तयार होतो, झटपट. किती छान फुलला आहे बघा मंडळी रव्याचा ढोकळा. कुठलाही जास्तीचं सामान न वापरता, कुठेही तेलाचा वापर न करता अगदी झटपट बनवला आहे. आता सुरीच्या साहाय्याने आपण शिजला की चेक करून घेऊया. छान शिजलं आहे. तरी मी 2 मिनिटासाठी वाफ ठेवून घेते आणि 2 मिनिटांनी डिश खोलायची. ही प्लेट आपण खाली काढून घेऊया. दिसायलाच इतका छान दिसतोय मंडळी.
हा पांढरा छान दिसतो. तुम्हाला हवे असेल तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकतात. तर सुरीने आपण याच्या कडा सोडून घेऊ. इथे थोडा गार होऊ द्यायचा आहे. मी जास्त गरम करते त्यामुळे तो प्रॉपरली कट होत नाही. झालाय ना छान मंडळी. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. गरमागरम सर्व्ह करा किंवा मुलांच्या टिफिनसाठी द्या. मला टिफिनचीच गडबड आहे म्हणून मी थोडं लवकर काढलं. गार झाल्यावर छान वडी पडते याची. चला मंडळी, गरमागरम रव्याचा ढोकळा खाण्यासाठी अगदी 1 वाटीपासून टेस्टी नाश्ता बनवलाय. माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि माझी रेसिपी ट्राय केल्यावर तुमची रेसिपी कशी बनली हे देखील कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.